तुम्ही पुतण्यांचे हे काय 8 महिन्यापासून असं विसरल्यासारखं होतंय, लक्षात राहत नाही, बरोबर? हा, वस्तू कुठे ठेवल्या आठवत नाही, आणि हे घराबाहेर पण जायचा प्रयत्न करते का? बरं, चहा पिलेला असते पुन्हा चहा मागते, एक एकदा आठवण नसते, मग जेवण दिलेलं असतं जेवण पुन्हा जेवण द्या म्हणते. नातेवाईकांना वगैरे ओळखते का? हा, ओळखते, नातेवाईकांना ओळखते, ठीक आहे. बरं, आता एक साडी स्वतः नेसणे किंवा ब्लाऊज व्यवस्थित घालणे स्वतः करते? मग बाहेर गेलं तर घरचा रस्ता वगैरे आठवते का विसरल्यासारखं होतं थोडं थोडं? हा, बरं, हे सोडून काय ते चिडचिड वगैरे करायला? हा, जरा विसरायचं असं करते. हा, चिडचिड पण आहे. कोणतरी गोष्ट 2-3 सांगत राहतात त्यांनी. हा, आता मी ठेवलं तो कुठं आहे काय आहे, आणि कोणतरी 2 लोक बोलत असतील तर माझ्यावर बोलतात असं संशय घेते, असं घेते. केलं असलं तर कुठेही केलं असं करायचं. आधी संशय, आधी विसरबोळेपणा चालू झालं ना, आणि आता संशय हल्ली झालो. कपड्यात लघवी वगैरे झाले का? नाही. मग आता हे फरक पडला का औषधांना? औषध ट्रीटमेंट कुठे घेतलेली? पहिल्यांदा झालंय. हा, हार्टच्या डॉक्टरांना दाखवलं ना? कुठल्या गावात हार्ट साठी? कुठं? इथंच दाखवलं, सांगलीमध्ये. ओके. मिरजेला नवीन शेकडे दाखवलं काय, मग त्या पटाचा चोरा होता, तिथं कशाला घेतलं म्हटला, आणि नंतर केसमधून औषध चालू गोळ्या पातळ्याच्या येडगत पातळ्या हे चालू आहे सगळं. आता ना तुम्ही आता ही जी अडचण आहे हे जर बघितलं तर लक्षण जे सांगितलं ते विसरभोळेपणाच्या आजाराचे आहे. डिमेन्शिया म्हणतो, स्मृतिभ्रंशाचा आजार म्हणतो. आपल्या मेंदूची झीज होते, आणि या वयामध्ये आता समजा 60 वय आहे तर या वयामध्ये सगळ्यांनाच, आता त्यांचं वय 70-75 म्हणजे या वयामध्ये सगळ्यांनाच विसरभोळेपणा येतो असं नाही, बरोबर? काही जणांना त्रास होतो, काही जणांना होत नाही, किंवा काही जणांच्या दिसतो त्रास, काही जणांचा दिसत नाही. मग आता काय करू शकतो? तर ह्याच्यात कसं मेंदूची झीज झाल्यामुळे असं होत असतं. मग आता ह्याच्यात पण टप्पे असतात विसरभोळेपणामध्ये. पहिला टप्पा, दुसरा, तिसरा, किंवा सौम्य, मध्यम, तीव्र म्हणतो. मधल्या लेवलला आहे हे. अजूनही असं वाढत गेलं की मग हळूहळू घरच्यांना ओळखणार नाही, कपड्या संडास लघवी होणे वगैरे असं सगळं होऊ शकतं. संशय घेणं, चिडचिड करणे अजून वाढणार असं आहे. आता मधल्या टप्प्यात आहे, तर आता 2 गोष्टी आहेत हिच्यामध्ये विसरभोळेपणाचा पण आजार आहे, आणि त्याच्यामध्ये लक्षणं आहेत ती संशयाची पण आहे. तर आता काय करू शकतो आपण? तर ह्याला औषधं जे असतात ते विसरभोळेपणासाठी, तर जी औषध देतो ते पुढे वाढून येऊन औषध आहेत, म्हणजे लक्षात राहण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो वाढून येऊन ट्रीटमेंट देणार. बरं, आता वाढणार नाही का? वाढणार, पण हळूहळू वाढणार. म्हणजे कसं, आता समजा आपण जर ट्रीटमेंट केली नाही तर हे पूर्णच विसरणार, तुम्हाला विसरून जाणार, कपड्या संडासला घेऊन. समजा एक उदाहरण देतो की आता ट्रीटमेंट नाही दिलं तर 3-4 महिन्यात होईल. समजा ट्रीटमेंट दिलं तर ते 2 वर्ष 3 वर्ष पुढे जाईल, असं लक्षात आलं? म्हणजे एखादा कागद आहे तो जळा लागला, जी राख झाली त्याला काही करता येत नाही, पण कागद ओला करायचा म्हणजे काय, हळूहळू पेटणार ते. कळलं? जळणार नाही असं नाही, पण हळू असं औषधाची ट्रीटमेंट राहणार. कळलं? हे सोडून ना झोप म्हणा, चिडचिड म्हणा, संशय म्हणा, ह्याचं औषध आम्ही देतो. यूट्यूबवर माहिती आहे, डिमेन्शिया म्हणून इंग्लिशमध्ये टाका, किंवा तुम्हाला स्मृतिभ्रंश म्हणून टाका, या याददाश्त की बीमारी, तो उसमें आपको पता चलेगा कि इसमें क्या ख्याल रखना है, कैसे करना है ना, काळजी कशी घ्यायची, काय करायचं, औषध किती दिवस द्यायचं, नातेवाईकांनी काय करायला पाहिजे, बँकेचं अकाउंट कसं हँडल करायचं, हे सगळं माहिती देतो. मग सिग्नेचरसाठी त्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या त्या व्हिडिओमध्ये. बघा, 15 दिवसांनी येता का 20 दिवसांनी येता? 15 दिवसांनी नवीन शिक्षण दाखवतो.